प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन. देवाचे स्वर्गातील मंदिर उघडण्यात आले आणि त्याच्या मंदिरात त्याच्या कराराचा कोश दृष्टीस पडला. नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले, ते हे: एक स्त्री दिसली. ती सूर्य तेज पांघरलेली होती आणि तिच्या पायांखाली चंद्र व तिच्या मस्तकावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. ती गरोदर होती आणि वेणा देऊन प्रसूतीच्या कष्टांनी ओरडत होती. स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले, ते हे: पहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला. त्याला 7 डोकी व 10 शिंगे होती आणि त्याच्या डोक्यावर 7 मुकुट होते. त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यांपैकी 1/3 तारे ओढून काढून ते पृथ्वीवर पाडले. ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्री पुढे उभा राहिला होता. सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करील असा पुत्र म्हणजे पुत्र संतान ती प्रसवली. ते तिचे मूल देवाकडे आणि त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले. ती स्त्री रानात पळून गेली. तेथे देवाने तयार केलेले असे तिचे एक ठिकाण आहे. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रकट झाली आहेत. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. पौलाचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहेच. तो महानिद्रा घेणाऱ्यांतले प्रथम फळ असा आहे. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात, तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे. प्रथम फळ ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमन काळी. नंतर शेवट होईल तेव्हा सर्व आधिपत्य, सर्व अधिकार आणि सामर्थ्यही नष्ट केल्यावर तो देव पित्याकडे राज्य सोपवून देईल. कारण आपल्या पायांखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. कारण देवाने सर्व अंकित करून याच्या पायांखाली ठेवले. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. लूक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुदातील एका गावास त्वरेने गेली आणि झकर्याच्या घरी जाऊन तिने अलिशिबेला अभिवादन केले. अलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बाळाने हालचाल केली व अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियांमध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य. माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून? पहा,
तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बाळाने उल्हासाने हालचाल केली. जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल. तेव्हा मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा, त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे. कारण त्याने आपल्या दासीच्या गरीब अवस्थेकडे पाहिले आहे. पहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील, कारण सर्व समर्थ परमेश्वराने माझ्याकरिता महत्कृत्ये केली आहेत आणि त्याचे नाव पवित्र आहे. जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या असते. त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे. जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दाणादाण केली आहे. त्याने अधिपतीस राजासनावरून ओढून काढले आहे आणि दीनजनांस उंचावले आहे. त्याने भुकेल्यांस उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे आणि धनवानांस रिकामे लावून दिले आहे. आपल्या पूर्वजांस त्याने सांगितले त्याप्रमाणे अब्राहाम आणि त्याचे संतान यांच्यावरील दया सर्व काळ स्मरून त्याने आपला सेवक इस्राയേल ह्याला सहाय केले आहे. नंतर मरिया सुमारे 3 महिने अलिशिबेजवळ राहून आपल्या घरी परत गेली. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.